नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण भूमी अभिलेख या विभागाविषयी जाणून घेतलं. त्यातही आपल्या राज्यातले सर्व 7-12 उतारे संगणकीकृत झालेले आहेत, ही सुद्धा माहिती आपण जाणून घेतलेली आहे. म्हणजे आता जुने हस्तलिखित 7-12 उतारे कुठेही स्वीकारले जात नाहीत, हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलेलं होतं. आणि त्याबरोबरच जमीन व्यवहारांविषयीची ज्या वेगवेगळी कामं असतात ना, त्याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे ई हक्क प्रणाली जी आहे ना, त्याद्वारे आपण घर बसल्या विविध अर्ज करू शकतो आणि त्यातून आपली कामं घरबसल्या होऊ शकतात. तलाठ्यांकडे जायची आवश्यकता नाही, असंही आपल्याला समजलं. आणि त्यातूनच ह्याविषयी अनेकांनी आमच्याकडे विचारणा केलेली आहेत. त्यांची अनेक कामं प्रलंबित आहेत, त्यासाठी ते काय करू शकतात हेही त्यांनी विचारलेलं आहे. थोडक्यात आपण ही जी माहिती सांगितली ना, ती या सगळ्यांसाठी लाभदायक ठरलेली. असेच जर का वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबार नक्की बघत राहा. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आजचा विषय प्रबोधन करणारा आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. मंडळी, असं बघा, आपल्याला एखाद्या गोष्टीविषयीची जर का सविस्तर माहिती नसेल ना, तर त्या गोष्टीविषयी उगाचच आपल्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण होत असते. आणि म्हणूनच आमचा आग्रह आहे की विविध विषयांवरची विविध अंगी जी माहिती आहे ना, ती आपण जाणून घ्यायला पाहिजे. कुठेतरी ज्ञान ही आपण घ्यायला पाहिजे. आणि असं ज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही परत त्या गोष्टीकडे वळून बघा, तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल, तो चक्क सकारात्मक होतो. आणि म्हणूनच मंडळी, रयतेच्या दरबारमध्ये आम्ही विविध विषयांवरची विविध माहिती आपल्याला सातत्याने देत असतो. आता हेच बघा ना, ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचा मुद्दा कुठला, असा जर का प्रश्न विचारला ना, तर त्याच्यावरती एकमुखाने उत्तर येईल की FRP. FRP म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस. म्हणजे काय? रास्त आणि वाजवी किंमत, असा FRPचा अर्थ आहे. पण तरीही मंडळी, FRP हा सातत्याने वादग्रस्त ठरत असतो. यामागची नेमकी कारणं काय आहेत ना, ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच सर्वप्रथम FRP म्हणजे काय हे समजून घेऊया. FRP हा जो शब्द आहे, फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस, म्हणजे रास्त आणि वाजवी किंमत, असा त्याचा प्रॅक्टिकल अर्थ आहे. पूर्वी राज्य पातळीवरती FRP ठरवला जात असे, पण कृषी मूल्य आयोगाच्या शास्त्रीय निकषानुसार आता FRP ठरवला जातो आणि तो देशभर लागू असतो. पूर्वी काय करायचे की प्रत्येक राज्य एक राज्य पातळीवर निर्णय घ्यायचं आणि ते राज्य शासन असं जाहीर करत असे की यावर्षी ऊसाला 300 रुपये टनामागे द्यावेत. बरोबर. नंतर काय झालं, कृषी मूल्य आयोगामार्फत याचा शास्त्रीय पद्धतीने खर्च काढायला लागले की जर ऊस लावायचा असेल तर मशागतीला किती पैसे लागतात, पाण्याला किती पैसे लागतात, किती पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात, मग लेबरला किती खर्च येतो, बेण्याला किती खर्च येतो. मग असा कृषी मूल्य आयोग जो भारताचा आहे, तो याचा अंदाज बांधतं आणि अनेक ठिकाणी ह्याचा लेबरचा खर्चसुद्धा वेगवेगळा आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात म्हणलं तर तुम्हाला 500 रुपयाच्या खाली लेबर मिळणार नाही, ते बिहारमध्ये 180 रुपयात मिळत असेल. त्यामुळे काय होतं की याचं लेबर कॉस्ट ॲव्हरेज भारताचं करताना काही वेळेस काही भागावर अन्याय होताना लोकांना दिसतो. पण मुद्दा हा आहे की तुम्ही एकदा देशभर एकच किंमत द्यायची एकाच पिकाला, असं एकदा ठरवलं की हे होणं साहजिक आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये
आपल्या राज्यामध्ये FRP कमी दिला जातो ह्या मागचं एक कारण आत्ता आपण जाणून घेतलं. याबाबतची इतरही कारणं आपण जाणून घेणार आहोत. पण सध्या जो FRP आकारला जातो ना, तो रंगराजन समितीच्या निकषांप्रमाणे आकारला जातो. जी अगोदरची पद्धत होती त्यामध्ये स्टेट ॲडवायझरी प्राईस म्हणजे काय, राज्य शासनाने निर्धारित केलेली किंमत. त्याच्याऐवजी रंगराजन समितीने फार शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून याचं कॅल्क्युलेशन काढलं की कारखान्यांना किती खर्च येतो, त्यांना प्रोसेसिंगला किती केमिकल लागतात, लाईट किती लागते, सिक्युरिटी गार्डवर किती पैसे खर्च होतात, बरोबर आहे, कामगारांचा पगार किती असतो आणि मग किती टक्के ह्यांना प्रॉफिट होऊ शकतो जास्तीत जास्त, असं सगळं कॅल्क्युलेशन करून त्याच्या किती टक्के पैसे शेतकऱ्याला दिले गेले पाहिजेत हे त्यांनी ठरवलं. आणि त्याच्या आधारे आता किती टक्के रिकव्हरीला किती टक्के FRP द्यायची हे ठरवलं जातं. रिकव्हरीच्या प्रमाणामध्ये FRP दिला जातो म्हणजे काय तेही समजून घ्या. आत्ताची जी भारताची प्रचलित FRP पद्धत आहे, उदाहरणार्थ मागच्या वर्षी 3050 रुपये अशी FRP केंद्र शासनाने जाहीर केली. ही आहे 10% रिकव्हरीसाठी. आता कोल्हापूर, याचा अर्थ असा आहे की जर 1 टन ऊस गाळला तर त्यातनं 100 किलो साखर तयार होणार, म्हणजे 10% रिकव्हरी आहे. मंडळी, या रिकव्हरीमध्ये असमानता आहे. हवा, पाणी, जमीन याप्रमाणे रिकव्हरी बदलते. ती कशी तीही जाणून घ्या. पण काही ठिकाणी हवामान एवढं चांगलं आहे, जमीन चांगली आहे, पाऊस जास्त पडतो, थोडं दमट पण हवामान आहे कोल्हापूरमध्ये, तर 13-13.5पर्यंत रिकव्हरी जाते. तेच मराठवाड्यामध्ये 8.5पर्यंत रिकव्हरी राहते. याचा अर्थ काय, 1 टन ऊस शेतकऱ्याने नेला बैलगाडीतून तर मराठवाड्यात 85 किलो साखर तयार होते आणि कोल्हापूरमध्ये 135 किलो साखर तयार होते. तर ही जर विकायची असेल बाजारात तर याचा अर्थ असा आहे की 40 किलो साखर किंवा 35 किलो साखर जर कोल्हापूरच्या कारखान्याला जास्त मिळत असेल तर कोल्हापूरच्या शेतकऱ्याला जास्त पैसे मिळणार. मग ते मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला तेवढे मिळत नाही. म्हणून त्यांनी शास्त्रीय पद्धतीने ठरवलं की किती रिकव्हरीला किती पैसे द्यायचे. म्हणून 10% रिकव्हरीला 3050 अशी FRP आहे. ऊसाचा FRP वाढवून द्या ही सततची मागणी आहे. मुख्यतः याच्याशी संबंधित 2 वेगवेगळे विषय आहेत. एक विषय असा आहे की साखर कारखाने वजन काटे मारतात, ते वजनच आमचं खोटं दाखवतात कारण त्याला FRPत काही करता येत नाही. म्हणून मग माझ्या बैलगाडीमध्ये जर 1.2 टन ऊस असेल तर तो 400 ग्रॅम ऊस कमी दाखवतात, असं काही लोकांचं म्हणणं आहे. सो ह्याचा अर्थ काय की जी गोष्ट फिक्स आहे तर त्याला हात जर लावताच येत नाही कोणाला, तर मग बेस्ट वे आरोप काय होत आहेत की वजन काटे मारले जातात, वजन खोटं दाखवलं जातं, बरोबर आहे. नंतर घट जास्त दाखवली जाते, तर त्याच्यामध्ये पाला येतो, पाचोळा येतो, माती येते. आता ते कापताना तेवढं केअरफुल कोणी राहत नाही. ब्राझीलमध्ये गरम पाण्यामध्ये ऊस भिजून मग गाळला जातो, मग तिकडे रिकव्हरी जास्त येते. आता ते आपल्याकडे शक्य होईल का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे की तो एक ऊस धुवून सोडून असं काही कारखान्याला घालण्याची शक्यता आहे का? तर होत नाही आहे. आपल्या राज्यामध्ये ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं नातं होतं, पण सध्या मात्र त्यामध्ये गुंतागुंत वाढते आहे. एक म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये साखर कारखाने शेतकऱ्यांच्या वतीने ऊस तोडतात आणि कारखान्यापर्यंत आणतात. अशी व्यवस्था भारतात दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये नाही. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशचा शेतकरी ऊस तोडतो, स्वतः तोडतो नाही तर दुसऱ्याकडनं तोडून घेतो आणि कारखान्याच्या दारात नेऊन देतो ट्रक किंवा ट्रॅक्टरने. तोपर्यंत कारखान्याचा शेतकऱ्याशी काडीचाही संबंध नसतो. तो याला माणसाला ओळखतसुद्धा नाही. जो ऊस घालतो त्याचं वजन होतं आणि त्याचे पैसे त्याला मिळतात. पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि साखर कारखाने यांचं जे नातं गेल्या 100 वर्षात तयार झालं आहे ते सहकारी चळवळीमुळं झालं आहे. तर सहकारी चळवळीमध्ये कारखानदार हे गरजेला शेतकऱ्यांना बियाणं द्यायचे, बरोबर आहे. तेच नव्या व्हरायटीचं बियाणं आणून देत होते. बियाणं जर शेतकऱ्याला पाहिजे असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर ते कारखाना त्या बँकेच्या वतीने त्याच्याकडनं कर्ज काढून ते पैसे ऊसाचे
पैसे म्हणून कट करून घ्यायचं, पण अगोदर बेनं मात्र फुकट दिलं जायचं. हा जो सगळा प्रकार आहे किंवा फर्टिलायझर त्याला ऊसाला लागणार आहे, ते अनेक साखर कारखाने काय करत आहेत, खतं जे आहेत ते तिथले तिथे ऑर्गॅनिक खतं तयार करत आहेत आणि शेतकऱ्याला देत आहेत आणि ते सांगतात ठीक आहे, तुझ्याकडे तू 3,000 रुपयाचं खत घेतलं तर तुझ्या ऊसाच्या बिलातनं आम्ही 3,000 रुपये कपात करून घेऊ. आता हे 3,000 आले कुठून, तर ते त्यांनी बँकेकडनं कर्ज काढलं आहे, बरोबर आहे. मग बँक त्या 3,000 असं सगळ्या 10,000 शेतकऱ्याच्या कर्जाला 40 कोटीला ते बँक पुन्हा 11% व्याज लावत आहे. मग हे शेतकऱ्याला पण 11% व्याज लावायचा प्रयत्न करत आहेत. मग शेतकऱ्याला असं वाटतं की मी 3,000 रुपये घेतले असताना यांनी 4,200 कसे कट केले. सो हा जो मुद्दा आहे हा गुंतागुंतीचा आहे, म्हणून याच्या फक्त पारदर्शकतेने ह्याची चर्चा झाली पाहिजे हे निश्चित आहे. मंडळी, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब इत्यादी राज्यांमध्ये शेतकरी ऊस तोडून तो कारखान्यांच्या दारापर्यंत नेऊन देतात, पण आपल्या राज्यामध्ये मात्र साखर कारखानेच ऊस तोडून घेऊन जातात. त्यामुळे आपल्या राज्यामध्ये वाहतूक खर्च दिला जात नाही. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये शेतकरी ऊस तोडून कारखान्याला घालतात. आता त्यामुळे वाहतुकीचे पैसे कोणाला मिळतात, शेतकऱ्याला मिळतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जे पैसे मिळतात त्यातनं वाहतुकीचे पैसे कारखाने कापात करून घेतात. म्हणजे 700 रुपये जर सरासरी खर्च येत असेल, 700 उदाहरण मांडलं मी, काही कारखान्यांना फार कार्यक्षेत्र कमी आहे, 10-12 किलोमीटर अंतरातूनच ऊस येतो. काही कारखान्यांना 40 किलोमीटरहून ऊस येतो, काही कारखान्यांना 70 किलोमीटरहून ऊस येतो. अशा वेळी कारखान्यांचा वाहतूक खर्च वेगवेगळाच असणार, बरोबर आहे. सगळं सेम नाही होऊ शकत कधी. आणि असं जर असेल तर मग काय होईल की तुम्हाला 4,000 रुपये मी टनामागं दिले, पण तुमचं मी ऊस वाहतुकीसाठी 700 रुपये कट केले, मग तुम्हाला 3,300 रुपये मिळणार. ऊसाच्या बाबतीमध्ये ऊस कारखान्याला दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत FRPची रक्कम द्यायला पाहिजे असा कायदा आहे. पण यामधली वस्तुनिष्ठता काय आहे ना, ते समजून घ्या. कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की FRP ही कच्चा मालाच्या पोटी दिली जाते. तुम्हाला एकदा कच्चा माल आणून टाकला तुमच्या दारामध्ये तर त्याचे सगळे पैसे तुम्ही दिले पाहिजे, असं केंद्र शासनाची अपेक्षा पण आहे. आणि FRPची रक्कम 100% लगेच दिली पाहिजे, ती 15 दिवसात दिली पाहिजे. आता अडचण कारखान्यांची कुठे आहे की त्या ऊसाची साखर बनवली, ती सगळी साखर विकायला ते म्हणतात 15 दिवसात आम्हाला सगळी साखर विकू द्या ना. ते विकायचं स्वातंत्र्य कारखान्यांना नाही. ते साखर कुठल्या महिन्यात किती विकायची हे शासनाच्या धोरणाने ठरलं जातं. ते म्हणतात म्हणजे काय, कच्चा मालाचे सगळे पैसे द्यायचे आणि पक्का माल आम्ही विकायचाच नाही, तर आमचे सगळे हात बांधून तुम्ही आम्हाला कसे पैसे द्यायला भाग पाडता. त्यामुळे हे आम्हाला काही शक्य होत नाही. आणि असे हे कारखान्यांची बाजू आहे. साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल निर्मितीही करण्यात येते. रंगराजन समिती, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते रंगराजन साहेब, त्यांनी एवढा अभ्यास करून हे फॉर्म्युला काढला की कुठल्याही वस्तूचा तुम्ही काही प्राथमिक प्रॉडक्ट बनवता आणि काही दुय्यम पदार्थ बनवता. त्यामुळे ऊसापासून काय काय बनतं, ऊसापासून बगॅज बनतं, बरोबर आहे. ऊसापासून मळी बनते. ऊसापासून काय होतं तर प्राथमिक प्रॉडक्ट तयार होतात आणि याचे पैसे शेतकऱ्याला दिले पाहिजेत. इथेनॉल निर्मितीसाठी किती साखर वर्ग झाली किंवा साखरेचं डायव्हर्जन झालं याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक असतं आणि तेही अधिकृत संस्थांकडून. हे आपल्याला माहिती होतं का? ऊसाचा रस जर इथेनॉल बनवलं नसतं तर किती साखर तयार झाली असती, बरोबर. अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन आहे. तर जर समजा तुम्ही 1,00,000 लिटर इथेनॉल कारखान्याने बनवलं तर 1,00,000 लिटर इथेनॉलला किती रेक्टिफाईड स्पिरिट लागलं, म्हणजे त्याला किती मळी लागली, ती मळीची किंमत काय ती पकडा. म्हणून त्याने असा फॉर्म्युला काढला की त्याला म्हणतात इथेनॉलसाठी शुगर डायव्हर्शन किती झालं, तर तेही साखरेच्याच स्वरूपात आहे. आणि हे शुगर डायव्हर्शन हे 2 संस्थांना अधिकार दिले आहेत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आणि कानपूरची आपली भारताची राष्ट्रीय संस्था ऊस संशोधन. या 2 संस्था ह्याला एक कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युलाज आहे की त्याच्या आधारे तुम्ही किती इथेनॉल दिलं
की ते लगेच सांगतात की याच्यातनं 0.75% शुगरचा उतारा घातला आहे. यांनी 5 लाख लिटर इथेनॉल दिलं, यांचा 1.5% तो मॅक्झिमम कायद्या लॅबमध्ये प्रयोगशाळेमध्ये इथेनॉल डायव्हर्शन 1.5% 1.5% वर होऊ शकत नाही. मंडळी, मुळात या साखर उद्योगाची व्याप्ती प्रचंड आहे. त्यातले बारकावे किंवा त्यातल्या क्रियाप्रक्रिया आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे का, गुजरातमधले सगळे साखर कारखाने सहकारी तत्वावर चालतात. की गुजरातचे कारखाने 4,500 रुपये टनामागे बाजार देतात. यातलं ह्या प्रत्येकाला हे माहिती आहे की गुजरातच्या कारखान्यांमध्ये सर्व साखर कारखाने सहकारी आहेत. गुजरातचे सर्व कारखान्यांमध्ये 100 कोटीपेक्षा जास्तचं डिपॉझिट हे शेअर होल्डरचं कारखान्यात आहे. म्हणजे इथे का नाही आहे, इथे का नाही याचं उत्तर कुणाकडेच नाही. कारण का, शेतकऱ्यांचा आता कारखानदारांवर विश्वास कमी झाला आहे. एकेकाळी शेतकरी आपल्याकडे पण डिपॉझिट ठेवत होते कारखान्यांकडे. कारखान्यांनी पण काय केलं, ते डिपॉझिट शेतकऱ्यांचं दुसरीकडे वापरलं. बरोबर आहे. आता शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाही. गुजरातमध्ये उलट आहे की 100 वेळा नोटीस पाठवलं तरी तो शेतकरी ऊसाचे पैसे घेऊन जात नाही. आणि म्हणून साखर कारखाने 7% हे पैसे वापरतात. त्यांचं कॅल्क्युलेशन उलटं आहे. गुजरातमधले बहुसंख्य लोक जे कॅनडामध्ये आणि अमेरिकेत जाऊन बसले आहेत, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या नावाने हा गुजरातमधला ऊस कारखान्याला जातो. आणि तो जर गेला तर त्यांना अमेरिकेत हे पैसे जर नेले तर बँक 0.5% व्याज देतं बँकेत पैसे ठेवल्यावर. ते म्हणतात 7% हा माझा 6.5% फायदा आहे. त्यामुळे गुजरातचं गणित आणि आपलं गणित बसत नाही. पण हे खरं बोलायला कोणी तयार नाही की जर 100 कोटी रुपये एक कारखान्याकडे जर शेतकऱ्यांचे असतील तर हा कारखाना बँकेच्या दारात कशाला जाईल. मुळात ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये कुठेतरी संवादाची अत्यंत गरज आहे आणि त्यासाठी पारदर्शी व्यवहाराचीही खूप आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शेखर गायकवाड सरांनी काही उपाय अंमलात आणले होते. आणि साखर कारखान्यांचा कारभार अधिक पारदर्शी झाल्याशिवाय 2-3 आम्ही महत्त्वाचे निर्णय यासाठी घेतले की वजन काटा, फक्त कारखान्याचाच वजन काटा खरा आणि दुसरा वजन काटा खोटा, ही गोष्ट आम्ही संपुष्टात आणली. आम्ही म्हटलं वजन काटे जर सगळे एकच डिपार्टमेंट वैद्यमापनशास्त्र जर प्रमाणित करून देत असेल तर काटा खाजगी असो की सरकारी असो की शेतकऱ्याचा असो, कुठलाही वजन काट्यावर सील कोणाचा आहे तर वैद्यमापनशास्त्र. मग त्यांनी बाहेरचं वजन चाललंच पाहिजे. पण तसं सर्क्युलर आपण पहिल्यांदा काढलं. पण असं सर्क्युलर काढायला सुद्धा 50 वर्ष लागली, ही वस्तुस्थिती आहे. आता आपण कुठलंही वजन केलं तर ते वजन ग्राह्य धरलं जाईल. मग हा मुख्यतः प्रश्न कोणाचा होता की काही शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीचं म्हणणं होतं की हे ऊसाचं वजन मारतात. प्रत्यक्षात प्रत्येक शेतकरी असं करताना दिसत नाही. पण ज्याला संशय येतो असा कुठलाही माणूस आता वजन करू शकतो. काही साखर कारखानदारांनी सुद्धा यासाठी बक्षीस योजना झाली की आमच्या कारखान्यावर आता माणूसच ठेवला जात नाही, ॲटोमॅटिक वजन काटे केले आहेत. तिथे माणूसच नसतो, त्यामुळे मॅनिप्युलेशन होत नाही. आणि वजनामध्ये तुम्ही घट दाखवा आणि 2 लाख रुपये मिळवा, 5 लाख रुपये मिळवा, अशी बक्षीस योजना जाहीर. त्यामुळे याच्यात काही चांगले कारखानदार पण आहेत. दुसरा निर्णय असा झाला की सर्व काटे डिजिटल करावे. तो हाताने ज्यावेळी आपण कुठल्याही बाजारात आपण जातो त्यावेळी जे वजन आणि माप ठेवतात, ह्या व्यवस्थेपेक्षा डिजिटल व्यवस्था ही एक शेवटच्या ग्रॅमपर्यंत वजन ॲक्युरेटली मोजलं जाईल. आणि जर मोजलं जात असेल तर जी काही चूक असेल त्यात, समजा 100 ग्रॅम जास्त काटा भरतो किंवा कमी भरतो तर तो सगळ्यांना सारखं प्रमाण लावलं जाईल. तर हे पण मागणी मान्य झाली आणि आता डिजिटायझेशन सुरू झालं आहे. सगळे वजन काटे आता मॅन्युअलवरून डिजिटलला येतील. साखर कारखान्यांना कॅश फ्लोची समस्या असते. म्हणजे कॅश फ्लो म्हणजे काय, आज ऊस घातला तर ऊस एकदा साखर कारखाना सुरू झाला की 4-5 महिने सलग चालणार आहे. आता 1 तारखेला ज्यांनी ऊस घातला त्याला 16 तारखेला पैसे द्यायचे आहेत. 2 तारखेला ज्यांनी ऊस घातला त्याला 17 तारखेला द्यायचे आहेत. सो हे दररोज 40 कोटी रुपये कुठून येतील याचं उत्तर अख्ख्या देशाला माहिती आहे. शुगर इंडस्ट्री ज्याला माहिती आहे
तर हे दररोजची 30 कोटी 7 कोटी 9 कोटी 2 कोटी 2.5 कोटी हे पैसे दररोज कारखान्याकडे कुठून येणार याचं उत्तर कुणाजवळच नाही. साखर तयार झाली ना तरी ती विकण्यामध्येही काही बंधनं असतात. त्यावरतीही शेखर गायकवाड सरांनी काही उपाय सुचवले होते. जर कारखान्यामध्ये 2 लाख पोती 2 वर्ष पडून राहण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात 10 पोती साखर आली तर साखरेचे बाजार जेव्हा वाढतील तेव्हा शेतकरी पण विकू शकेल डायरेक्टली कोणाला पण असा साधा प्रयोग करायची पण आपली तयारी नाही ना. शेतकऱ्यांपैकी पण काही लोक पुढे येत नाही किंवा ठीक आहे आमची ऐपत आहे, आमचा 3 लाखाचा ऊस गेला आहे, 2 लाख रुपये आम्हाला चेकनी द्या, 1 लाखाची आम्ही साखर घेतो आणि तुमच्या दारात आम्हाला परत येऊ देऊ नका, संपला विषय. असं पण लोकांची तयारी नाही. FRP हा 2-3 टप्प्यात देण्यात यावा असाही उपाय सुचवण्यात आला होता. की कारखाना सुरू झालेल्या दिवशी 2 कोटी रुपयाचं कॅपिटल कारखान्याकडे आहे. हरकत नाही, पहिल्या दिवशी जो शेतकरी येईल ऊस घालायला त्याला तुम्ही 40% पैसे देऊ शकता का? तर 40% बाय चेक ताबडतोब हातात द्या ना. तर लोक एवढं तर समजू शकतात यार की हे पैसे येतील आता पुढचा हप्ता काहीतरी. आणि नाहीतरी सगळ्या महाराष्ट्रामध्ये असं 2-3 टप्प्यामध्ये पैसे आत्तापर्यंत आपण देत होतो, आजही कारखाने देत होते. त्यामुळे आता महाराष्ट्र अशा पद्धतीने डिवाईड झाला आहे की पाहिजे दिलं तर एक रकमीच द्यायचं, नाही तर द्यायचं नाही म्हणून आंदोलन आहे. आणि बहुसंख्य कारखाने एक रकमी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात ऊस उत्पादक आणि साखर कारखाने या दोघांचीही वस्तुस्थिती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपला शेतकरी हुशार आहे, अभ्यासू आहे, शेतकऱ्याची नवी पिढी याचा बारकाईने अभ्यास करत आहे. पण त्यांनी अर्थशास्त्र समजून घ्यायला पाहिजे. ठेवीतून मिळणारं व्याज काय, बरोबर आहे. कारखान्यांमध्ये जर आता बँका तुम्हाला 5% पैसे ठेवीला देत असतील, मी असंही आवाहन केलं आणि अनेक कारखान्यात जाऊन केलं की जर बँकेत तुमचे पैसे 5% तुम्ही ठेवत असाल आणि साखर कारखाना तुम्हाला जर 8-9% व्याजाने देत असेल पैसे ठेवून तर तुम्ही दिले पाहिजे. मग लोकांचं म्हणणं आहे की कारखान्यांनी पारदर्शकतेने ताबडतोब 6 महिन्याच्या व्याजाचे चेक आधी दिले पाहिजे. असं जर कोणी केलं तर बँकांवरचं अवलंबित्व कमी होईल. यासाठी पण माझ्या काळात मी फार प्रयत्न केला. मंडळी, ऊसाच्या FRP बद्दल आपण सातत्याने विविध गोष्टी ऐकत असतो, पण मुळात ह्या सर्व गोष्टींसाठी अनेक क्रिया प्रक्रिया आहेत, कायदे आहेत जे आपल्यापर्यंत कधी पोचत नाहीत किंवा पोचले तरी ते आपल्याला समजतही नाहीत. आणि म्हणूनच आज आपण FRP हा विषय समजून घेतला आणि त्यातून आपल्या सगळ्यांना असं जाणवलं असेल की ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांनी कुठेतरी सुवर्णमध्य गाठायची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यातूनच पूर्वापार चालत आलेलं त्यांचं विश्वासाचं आपुलकीचं नातं त्यांनी वृद्धिंगत करणंही आवश्यक आहे. त्याच दृष्टीने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील, तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोचवा. रयतेचे दरबारमधले हे सगळे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.